हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत सेकंडरी कलर स्कीम. ज्यासाठी आपल्याला आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमरी कलर स्कीम, रेड कलर आणि हा जो आपला ब्ल्यू कलर आहे, हे तीन कलर बघितले होते. आता बघणार आहोत ह्या दोन कलरला एकत्र केल्यानंतर हा जो बनणारा कलर आहे. आता हा आपल्याला पहिले अगोदर असं स्टार तयार करून घ्यायचा आहे. अगोदर हा असा आपण त्रिकोण तयार केला होता. हा केल्यानंतर परत एक आपल्याला यामध्ये एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आणि हा तयार केल्यानंतर आपण सुरुवातीला जसा हा येल्लो कलर दिला होता, एक नंबरला येल्लो कलर द्यायचा, इकडे रेड, तर इकडे ब्ल्यू कलर द्यायचा आहे. जेव्हा आपले तीन कलर देऊन तयार होतील त्यावेळेला हा जो येल्लो कलर आहे, या येल्लो कलरमध्ये हा रेड कलर मिक्स केल्यानंतर हा ऑरेंज कलर तयार होतो. बघा, हा जो रेड आहे, या रेडमध्ये आपण या येल्लोमध्ये हा रेड मिक्स केल्यानंतर हा आपल्याला ऑरेंज कलर आपल्याला असा मिळणार आहे. यानंतर या येल्लोमध्ये आपल्याला हा ब्ल्यू कलर टाकल्यानंतर आपल्याला हा अशा पद्धतीने मिळणार आहे. नंतर आपल्याला या रेड कलरमध्ये आपण हा ब्ल्यू कलर टाकला तर आपल्याला अशा पद्धतीने हा व्हायलेट कलर आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने या कलरच्या माध्यमातून किंवा पेन्सिलच्या माध्यमातून, पेन्सिल शेडिंग तुम्हाला सांगितली होती, या माध्यमातून अशा प्रकारे आपल्याला सेकंडरी कलर स्कीम तयार करायची आहे, जी आपल्याला कलर व्हील शिकण्यासाठी पुढे उपयोगात पडणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण त्रिकोण तयार करून नंतर एक स्टार तयार करायचा आहे. स्टार तयार केल्यानंतर व्यवस्थित आकाराचे असे गोल गोल तुम्हाला शेप तयार करून घ्यायचे आहे. आणि ते तयार झाल्यानंतर मग त्यामध्ये तुम्ही प्रायमरी कलर स्कीम उपयोगात आणून घ्यायची आहे. जसं येल्लो, रेड आणि ब्ल्यू हे आखल्यानंतर या दोघांचं समप्रमाण घेतल्यानंतर हा ऑरेंज तयार होणार आहे. या दोघांचं समप्रमाण घेतल्यानंतर हा ग्रीन तयार होणार आहे. आणि रेडचं समप्रमाण घेतल्यानंतर हा आपला कलर तयार होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता.